विधान परिषदेची निवडणूक 11 जागांसाठी होणार आहे आणि त्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसेचे आमदार राजू पाटील आहेत. उद्या निवडणूक होतीये. ज्या प्रकारे लोकसभेमध्ये मनसेनं महायुतीला पूर्णपणे पाठिंबा दिला होता, भाजपला पाठिंबा दिला होता, आता या निवडणुकीमध्ये विधान परिषदेच्या मनसे कोणाला पाठिंबा देते? महायुतीच्या बाजूने आहे की महाविकास आघाडी? नाही, अजून तरी मान्य राजसाहेबांचे असे काही आदेश मला आले नाही आहेत. एकतर ते अमेरिकेत आहेत. मी कालच आमचे नेते पण त्यांच्यासोबत आहेत, सरदेसाई साहेब, त्यांनाही काल फोन केला. तर ते आज रात्रीपर्यंत मला विचारून सांगणार आहेत. परंतु आत्तापर्यंत अजून काही आदेश तसे आले नाही. एक मत महत्त्वाचं आहे. त्यामध्ये तुमच्याशी कोणी संपर्क साधण्याचा महाविकास आघाडी किंवा महायुतीने प्रयत्न केला आहे का? असं माहिती कळते की दोन्हीकडूनही तुम्हाला संपर्क साधला जातो? नाही, कसं आहे, निवडणूक आहेत, प्रत्येकजण आपापले प्रयत्न करतो. असंही व्हायला नको की विचारलं नाही कोणी, त्यामुळे सगळे विचारत आहेत. पण तो शेवटी निर्णय मान्य राजसाहेबांवर आहे. ज्या प्रकारे आत्ताच विधान परिषदेत शिक्षक मतदारसंघ, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये कुठलाही आदेश मनसेला तसा नव्हता की तुम्ही कोणाला मत द्यायचं. अगदी तशाच प्रकारे आता सुद्धा असेल की तुमच्यावर सोडून दिलेलं आहे की तुम्ही कोणाला मत द्यायचं? मला आज किंवा उद्या दुपारपर्यंत समजा मान्य राजसाहेबांचा मेसेज नाही आला तर माझा मी निर्णय घेईन काय घ्यायचं. निर्णय कोणाच्या बाजूने आहे? मतदान तर करावं लागेल ना. सद्विवेक बुद्धीला जागून स्मरून काहीतरी निर्णय घ्यावा लागेल ना. जर राज ठाकरेंचा कोणताही आदेश आला नाही तर तुम्ही स्वतः विचार करून निर्णय? तेवढी स्वायत्तता आम्हाला आमच्या पक्षात आहे. महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल ते बघू ना उद्या. त्यामुळे हे होते राजू पाटील. त्यांनी सांगितलं की सत्सद विवेक बुद्धीला पटेल, जर राज ठाकरेंचा आदेश आला नाही की कोणाला मतदान करायचं तर सत्सद विवेक बुद्धीला पटेल अशा गटाला महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल त्याला मनसेचं मत असेल. कॅमेरामन अरिंद वारगेसह मी वेदांत ने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.